पहा, द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर्स ए बी सी. तर एचं मॅग्निट्यूड आहे 3, बीचं मॅग्निट्यूड 4 आणि सीचं मॅग्निट्यूड काय आहे 5 युनिट्स. त्यानंतर इथं सांगितलं की वेक्टर ए आणि बी यांचा रिझल्टंट वेक्टर कोण आहे, सी आहे. तर आपल्याला ए आणि बी यामधला काय फाइंड करायचं आहे, अँगल फाइंड करायचा आहे. ओके. सो अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला माहीत आहे की जी सर्वात मोठी साईड आहे आपली सी आहे की नाही, तर याचं मॅग्निट्यूड 5 युनिट्स आहे. म्हणून आता जर ए प्लस बी इज इक्वल टू काय आहे, सी आहे, तर मॅग्निट्यूडमध्ये घेताना बरोबर आपण अशा पद्धतीनं त्यांची रिअरेंजमेंट करणार. मग आता तुम्हाला माहीत आहे की हे जे आहे ते अंडर रूटमध्ये येतं, बरोबर आहे का. सो मॅग्निट्यूड घेताना आपण काय करू, स्क्वेअरिंग बोथ साईड करून घेऊ, म्हणजे अंडर रूट कटून जाईल आपलं, है ना. कारण आपल्याला माहिती आहे ए प्लस बी जर असेल तर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी कॉस थिटा असतं. तर आपण डायरेक्ट काय करलो, स्क्वेअर रूट करतो दोन्ही बाजूचा. याचं मॅग्निट्यूड सी असणार, त्याचं पण स्क्वेअर आणि इकडे पण स्क्वेअर. ओके. सो लेफ्टला काय असणार, ए स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा इज इक्वल टू प्लस बी स्क्वेअर, है ना. हे लेफ्ट साईडचं एक्सपान्शन आणि राईट साईडला काय घ्यायचं आपल्याला, सी स्क्वेअर. आणि सो आता आपल्याला किमती टाकावं लागेल. ए किती आहे आपल्याकडे 3, 3चा स्क्वेअर 9 प्लस 2 इंटू ए इंटू बी घ्या, 3 इंटू 4 किती येईल 12. ओके. सो 12 कॉस थिटा प्लस बीची किंमत किती आहे 4, 4चं किती येईल 16 इज इक्वल टू 25. आता 9 आणि 16 यांची ॲडिशन 25 होते आणि राईट साईडला पण 25 आहे. सो इकडचे 25 इकडचे 25 कॅन्सल. सो 12 इंटू 2 इज इक्वल टू किती येईल 24 कॉस थिटा इज इक्वल टू 0. त्यानंतर 24 मल्टिप्लायमध्ये अपोजिट साईडला गेल्यावर 0नं डिवाईड केलं, 0ला आपण 24नं डिवाईड केलं, म्हणजे आन्सर काय येईल 0च येईल. सो कॉस थिटा काय येईल 0. आणि सो या केसमध्ये थिटा जर काढायचं असेल आपल्याला तर काय घेणार आपण, कॉस इनवर्स 0. आणि 0 ही व्हॅल्यू कशाची असते 90ची. सो दॅट्स वाय थिटाची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 90 डिग्री. आणि सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. सेकंड गणितामध्ये एक्स आणि वाय हे दोन कोऑर्डिनेट दिले आपल्याला पार्टिकलचे. ॲट एनी टाईम एक्सची व्हॅल्यू दिली 5t - 2t स्क्वेअर आणि वायची किंमत दिली 10t, ज्यामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही मीटरमध्ये आहे आणि टी कशामध्ये आहे सेकंदामध्ये, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे. आणि पार्टिकलचं ॲक्सिलरेशन आपल्याला काढायचं आहे टाईम 2 सेकंद असताना, करेक्ट. मग आता हे करत असताना सर्वात अगोदर पहा, एक्स आणि वाय हे आपल्याला मीटरमध्ये दिले, म्हणजे ते पोझिशन्स आहेत. ओके. सो एक्स इज इक्वल टू 5t स्क्वेअर - 2t स्क्वेअर, है ना. आणि वाय इज इक्वल टू किती घेऊ आपण 10t. मग आता यावरून जर आपल्याला, तुम्हाला माहीत आहे की ॲक्सिलरेशन काढताना अगोदर व्हेलॉसिटी आणि त्यानंतर ॲक्सिलरेशन डिफरन्शिएट करावं लागेल. सो जर आपल्याला व्हेलॉसिटी काढायचं असेल तर आपण एक्सला काय करणार, डिफरन्शिएट करणार. ओके. आणि सो डिफरन्शिएट करत असताना 5t स्क्वेअर मायनस 5t आहे. सो ओके, या पद्धतीनं आहे. सो काय होईल सांगा, 5tचं काय होईल या ठिकाणी 5 आणि 2 2 जा 4t. सो व्हेलॉसिटी किती आली 5t, 5 - 4t मीटर पर सेकंड, करेक्ट. आणि सेम पद्धतीनं जर आपण व्ही हा जो पाथवे आहे, कोऑर्डिनेट आहे, त्या पॉईंटला जर व्हेलॉसिटी काढायची असेल तर dy/dt
डी टी. सो डी अपॉन डी टी किती घ्यावं लागणार आपल्याला, 10t ला डिफरन्शिएट करावं लागेल. सो 10t ला डिफरन्शिएट केलं तर आन्सर किती येईल, 10 मीटर पर सेकंद. बरोबर. मग आता यामध्ये आता आपल्याला ॲक्सिलरेशन फाईंड करायचं आहे. सो ॲक्सिलरेशनसाठी आपल्याकडे जो फॉर्म्युला असेल तर तो असेल एक्सकडचं ॲक्सिलरेशन घ्यायचं असेल तर डी व्ही एक्स अपॉन डी टी. आता डायरेक्ट करू डिफरन्शिएट है ना. सो 5ला डिफरन्शिएट केलं तर ते तर रिमूव्ह होऊन जाईल आणि -4t ला डिफरन्शिएट केलं तर काय येईल ते -4. बरोबर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इकडे ए वाय जर पाहिला आपण तर कॉन्स्टंट किमतीला जर आपण केलं तर डायरेक्ट आन्सर काय घेऊ इथं, 0. ओके. मग आता ॲक्सिलरेशन जे आहे तर ते आलेलं आहे ॲक्च्युली. तर आता आपल्याकडे काय झालेलं आहे की ॲक्सिलरेशनचं जे टाईम आहे तर ते व्हॅल्यूज नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे का. सो ओव्हरऑल जर पाहिलं, हां इथं फक्त एक ॲडिशनल आपण एक विचार करू शकतो, काय माहिती का, किंवा ॲक्सिलरेशन जर समजा आपल्याला 2 पॉईंटचा काढायचा आहे, एक्स आणि वाय 2 कोऑर्डिनेट्स काढायचं असेल तर आपण सूत्र काय घेत असतो, ए एक्स आणि काय घेतो, एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर. बरोबर. त्यानंतर वाय ॲक्सिसचं ॲक्सिलरेशन काय आहे, ए वाय, त्याचं काय असणार या ठिकाणी जे असणार. बरोबर. आणि सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ए वायची ती व्हॅल्यू 0 आली आणि या केसमध्ये जर आपण ॲक्सिलरेशन काढलं असतं, करेक्ट. सो ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ए एक्सची व्हॅल्यू किती आली, -4 अलॉंग द एक्स ॲक्सिस. हे महत्त्वाचं. हां बरोबर. हां. आणि राहिलं मग प्रश्न ऑप्शनचा, तर ऑप्शनमध्ये तर मॅग्निट्यूडमध्ये दिलं आहे आपल्याला. बरोबर. सो आता वाय ॲक्सिसचं 0 असल्यामुळे डेफिनेटली मॅग्निट्यूडमध्ये जर आपण ॲक्सिलरेशन घेतलं तर ती व्हॅल्यू किती येते, -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर जर पाहिलं आपण पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल आर ॲज अ फंक्शन ऑफ टाईम इज गिवन बाय आर 4 sin 2πt आय कॅप प्लस 4 cos 2πt जे कॅप, ज्यामध्ये आर हे कशामध्ये आहे, मीटर, टी सेकंद आणि आय जे माहिती तुम्हाला एक्स वाय कोऑर्डिनेट्स असतात. तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. आता पर्यायामध्ये जर पाहिलं आपण तर व्हेलोसिटीचं मॅग्निट्यूड असेल, त्यानंतर इथं काय आहे, पाथ विचारलेला आहे, ॲक्सिलरेशन वेक्टर आहे. ओके, दोनदा ॲक्सिलरेशन वेक्टर. ओके. सो नो प्रॉब्लेम. आता आर हे डिस्प्लेसमेंट हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. बरोबर ना. आता अगोदर आपण ॲक्सिलरेशन डिस्प्लेसमेंटवरून व्हेलोसिटी काढू. व्हेलोसिटीला जर आन्सर सॅटिस्फाय नाही झालं तर मग ॲक्सिलरेशन काढू. बरोबर. सो आता या केसमध्ये एक लक्षात घ्या की आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, करेक्ट. सो या ठिकाणी आपल्याला जर व्हेलोसिटी काढायचं असेल, ओके, तर पोझिशनला काय करणार आपण, डिफरन्शिएट करणार. बरोबर ना. सो डिस्प्लेसमेंट तुमचं आर दिलेलं आहे, सो डी आर अपॉन डी टी. आणि सो व्हॅल्यूज जर आपण पुटअप केल्या, सो डी अपॉन डी टी, तर कशाला डिफरन्शिएट करायचं आपल्याला, 4 sin 2πt आय कॅप प्लस 4 cos 2πt जे कॅप. आता हे तुम्हाला बेसिकमध्ये झालेलंच आहे की साईनचा डिफरन्शिएट कॉस, बट कॉसचा डिफरन्शिएट मायनस साईन. बरोबर ना. आणि जसं आपण त्या ठिकाणी ओमेगाला बाहेर घेतो है ना, तर इथं प्रत्येक वेळेस कोणाला बाहेर घ्यावं लागणार, आपल्याला पायला बाहेर घ्यावं लागणार, कारण पाय कॉन्स्टंट किमतीला इंटिग्रेशनच्या बाहेर जसं त्या पद्धतीने म्हणतो आपण. सो इथं काय होईल, 4 × पाय जर घेतला आपण, ओके, सॉरी 2 पाय. सो 2π × 4 येते लक्षात. डिफरन्शिएटचा रूल काय, आपण त्याला डिफरन्शिएट करतो ना, करेक्ट ना, कारण आपण
साईनला डिफरन्शिएट केलं तर कॉस 2πt येईल, पण 2πtला डिफरन्शिएट केलं टी रिमूव्ह होतो, 2π शिल्लक राहतो. सो 2π × 4 इज इक्वल टू किती येणार या ठिकाणी 8π. येते लक्षात. आणि सो साईनचं डिफरन्शिएट कोण आहे कॉस. सो कॉस 2πt वेक्टर आय. त्यानंतर इथे जर पाहिलं तर प्लसच्या ऐवजी पण कॉस काय होणार आहे मायनस साईन, बरोबर ना. कॉस काय होणार आहे, कॉसचा डिफरन्शिएट मायनस साईन असतो म्हणून इथं चिन्ह काय घेणार मी मायनस घेणार. पुन्हा 2πtला आपण रिडिफरन्शिएट करणार. सो 2π × 4 काय असणार या ठिकाणी 8π. कॉसचा डिफरन्शिएट मायनस साईन ऑलरेडी घेतलेला आहे आपण 2πt × वेक्टर जे. आता ही व्हॅल्यू व्हेलॉसिटीची आलेली आहे. आता व्हेलॉसिटी संदर्भात एक रूल्स आपल्याला शिकलेला आहे आपण की Vx इज इक्वल टू दोन ॲक्सिस व्ही जर घ्यायचं असेल, ओके. सो व्हीचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तर काय करतो आपण √Vx² + Vy², बरोबर. दोन यांच्या ज्या किमती असतात त्यांची काय करत असतो ॲडिशन करत असतो. आता यामध्ये ही जी किंमत आहे ही अलॉंग द काय आहे एक्स ॲक्सिसची आहे, आणि ही जी व्हेलॉसिटी आहे मायनस सहित ही कोणत्या ॲक्सिसची आहे वाय ॲक्सिसची आहे. त्या व्हॅल्यूज आपण पुटअप करणार. आणि सो इथे जर पाहिलं सांग किती येईल 8π cos 2πt, बरोबर. आणि या सर्वाची ही व्हॅल्यू कोणाची आहे Vxची आहे, बरोबर. आता युनिट वेक्टर घ्यायची गरज नाही कारण स्क्वेअर घेतल्यावरती रिमूव्ह होणार आय कॅप रिमूव्ह होणार, बरोबर. सो इथं काय येणार या ठिकाणी स्क्वेअर. आणि त्यानंतर प्लस बीची व्हॅल्यू काय आहे -8π sin 2πt. आणि ब्रॅकेटचा काय घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल. सो या केसला जर पाहिलं आपण तर 8चा स्क्वेअर किती येईल 64. आता हे सर्व स्क्वेअर रूटमध्ये घेऊ 64. पायचा स्क्वेअर π², बरोबर. आता ही जी राशी आहे cos 2πt याचा पूर्ण काय होणार स्क्वेअर होणार. तुम्हाला माहिती आहे ती लिहितो कशी आपण. सो cos स्क्वेअर आणि इन ब्रॅकेट 2πt लिहिला याचा अर्थ आपण सगळ्याचा स्क्वेअर लिहिला, करेक्ट ना. त्यानंतर प्लसला प्लस, मायनसचा स्क्वेअरसुद्धा काय असणार प्लसच असणार. सो इथे सुद्धा काय असणार 64 π², त्यानंतर sin स्क्वेअर 2πt. आता काळजीपूर्वक जर पाहिलं तर sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा आहे का सेम. दोघांची व्हॅल्यू किती येईल 1, बरोबर ना. म्हणजे 64 π² जर आपण कॉमन काढलं तर कंसात sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा राहिला त्याची व्हॅल्यू किती येईल 1. म्हणजे शेवटी कोण शिल्लक राहिलं फक्त 64 π² हा शिल्लक राहतो आणि त्याचं स्क्वेअर रूट निघतं. किती निघतं 64चं स्क्वेअर रूट किती आहे 8. याचं पाय व्हेलॉसिटी काढली आपण दॅट्स वाय हे काय आहे मीटर/सेकंद. आता एकदा व्हेलॉसिटीचे ऑप्शन पाहू. इथं सांगितलं व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड हे 8π मीटर/सेकंद येतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता ॲक्सिलरेशन काढायची गरज आहे का नाही, कारण ऑलरेडी आपलं आन्सर भेटलं ना. कारण आता इथून पुढे ॲक्सिलरेशन करायची गरजच नाही, कारण आन्सर जेव्हा आपल्याला डिफाईन झालेलं आहे तेव्हा आपण त्याला काय करणार कन्फर्म करणार. क्लिअर. सो अशा पद्धतीचे आन्सर असेल. आता पहिलं स्टेटमेंट योग्य आहे हे आपण प्रूफ केलं. आता दुसऱ्या स्टेटमेंटचा विचार करू. आता आपल्याला फाईंड करायचं आहे की पाथ ऑफ द पार्टिकल जो सर्कलचा आहे तर त्याची रेडियस किती आहे 4 मीटर आहे. मग हे कसं कॅल्क्युलेट करायचं त्याच्यामध्ये काय करायचं एक लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला जेव्हा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे तर ही आपला एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हा आपला जे ॲक्सिस संदर्भात असल्यामुळे काय आहे वाय कोऑर्डिनेट्स आहे, बरोबर. अलॉंग द एक्स ॲक्सिस अलॉंग द वाय ॲक्सिस. सो आता आपल्याकडे एक्स कोऑर्डिनेट जो दिलेला आहे तो आहे 4 sin 2πt, करेक्ट. आणि वाय कोऑर्डिनेट काय दिलेला आपल्याकडे 4 cos आहे ना.
2πt. सो असे आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट दिले आहेत, बरोबर. हा झाला एक्स कोऑर्डिनेट, हा झाला वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. आता हे कोऑर्डिनेट आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी एक मेथड आहे की ज्या मेथडच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो की इक्वेशन ऑफ सर्कल काढू शकतो. तर हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे की स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करायचं. काय करायचं आहे? स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करून आपण काय करणार की जो रिझल्टंट वेक्टर आहे तो काढू शकतो ना या ठिकाणी, बरोबर. सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे की एक्स आणि वाय या दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर काय असणार? आर असणार, बरोबर ना. सो आता स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करताना काय करायचं आहे की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ, बरोबर. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काढत असताना एक्स जे आहे ते आहे 4. 4चा स्क्वेअर किती येईल? 16. सो साइन स्क्वेअर आहे ना, याचा स्क्वेअर घेतला म्हणजे फक्त स्क्वेअर बाहेर लिहायचा, अँगल ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये मर्ज झाला. वायच्या संदर्भात सुद्धा काय झालं? 16 स्क्वेअर, सॉरी 16 येईल, 4चा स्क्वेअर, आणि इकडे काय येईल? कॉस स्क्वेअर 2πt. पुन्हा एकदा याच्यामध्ये 16 का निघतो बरं? कॉमन. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे जर कंसात घेतलं त्याची व्हॅल्यू किती येते? 1. आणि दॅट्स वाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी? 16, बरोबर. आणि आपल्याला तुम्हाला माहीत आहे की दोन वेक्टर जर असतील समजा, एक एक्स आणि वाय, सो याचं जर आपल्याला रिझल्टंट घ्यायचा असेल तर आर इज इक्वल टू, अशा वेळेस काय करायचं आहे, कधी पण याचं काय करणार आपण, दोघांची जे स्क्वेअर आहे तर त्याचं स्क्वेअर करून काय करणार? स्क्वेअर रूट काढणार. ठीक आहे, या पद्धतीने चालायचं आपण. आणि सो या केसमध्ये जर आपण स्क्वेअर रूट काढला, सो अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची किंमत काढली तर ती किती आली? 4 आली. आणि दॅट्स वाय हे जे ऑप्शन आहे बी हे सुद्धा काय आहे? करेक्ट आहे की पाथ ऑफ द पार्टिकल इज अ सर्कल ऑफ रेडियस 4 मीटर. ओके. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला ॲक्सिलरेशन हे मायनस आर आहे का, म्हणजे वेक्टर इज, म्हणजे आर काय आहे? पोझिशन आहे, तर पोझिशनच्या निगेटिव्ह डायरेक्शनला आहे का? ओके, मायनस आर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता त्यासाठी आपल्याला माहीत आहे आता एक लक्षात घ्या की या पॉईंटला आल्यावर आपण काय केलं होतं बरं? जेव्हा पोझिशनला डिफरन्शिएट केलं होतं, तर सपोज याला मी इक्वेशन नंबर 1 दिलं, तर हे इक्वेशन 1 काय आहे? व्हेलॉसिटी आहे. आणि या व्हेलॉसिटीला जर मी डिफरन्शिएट केलं तर काय निघेल या ठिकाणी? ॲक्सिलरेशन निघेल, बरोबर ना. सो ॲक्सिलरेशन जर काढायचं असेल आपल्याला तर व्हेलॉसिटीला आपण काय करणार? डिफरन्शिएट करणार. आणि ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ना, किती आहे? 8π कॉस. सो 8π कॉस इन ब्रॅकेट 2πt, ओके, आहे. आणि त्यानंतर इकडे जर पाहिलं तर -8π साइन 2πt वेक्टर जे या पूर्ण राशीला आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट करायचं आहे. मग हे डिफरन्शिएट करत असताना तुम्हाला माहिती इथे किती आहे? 2π है ना. 2πtला जर डिफरन्शिएट केलं तर 2π शिल्लक राहतं. मग 2π 8π सोबत मल्टिप्लायमध्ये जाईल, परंतु कॉसचं डिफरन्शिएट काय आहे? मायनस साईन, बरोबर ना. सो 8 किती? मला एक तर कॉसमुळं आपण इथं मायनस साईन येणार म्हणून मायनस घेणार. 2πचं मल्टिप्लिकेशन 8π सोबत करा, किती आलं? 16π स्क्वेअर. सो शिल्लक काय आलं या ठिकाणी? कॉसच्या ऐवजी काय नाही आता? साइन इन ब्रॅकेट 2πt वेक्टर आय. त्यानंतर कॉस साईनचं डिफरन्शिएट काय येणार आहे? कॉसच येणार आहे. सो मायनसला मायनस या ठिकाणी काय राहणार? ॲज इट इज राहील. सो इथले 2π
तर 8 पायसोबत मल्टिप्लाय करा, किती येईल या ठिकाणी 16 पाय स्क्वेअर कॉस 2 पाय टी इंटू जे. आता यामध्ये जर आपण -16 पाय स्क्वेअरला जर कॉमन घेतलं, -16 पाय स्क्वेअर, तर कंसात काय शिल्लक राहतं साइन 2 पाय टी आय कॅप प्लस कॉस 2 पाय टी जे कॅप. बरोबर. मग आता आपण मूळ इक्वेशनकडे जर गेलो आपण, तर आपलं मूळ इक्वेशन आहे का आर इज इक्वल टू याच्यातून आपल्याला 4 द्यावं लागेल. ठीक आहे, आपण काय करू, कॉमन 16 नाही काढायचं, कॉमन आपण फक्त 4च काढू. ठीक आहे ना, येते लक्षात. पहा, कॉमन मी काय करतो, 16 जरी निघत असेल पण इथं 4 त्याचे जे होते 4 हे मूळ 4 आपण शिल्लक ठेवू या ठिकाणी. सो 16 न घेता 4 आतमध्ये घेऊ, 4 बाहेर घेऊ, 4 चौक 16. सो इथंही 4 ॲज इट इज ठेवू. हे कशासाठी करलो मी, कारण ही जी एवढी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कोणाची आहे, आरची आहे. बरोबर आहे का. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर काय झालं इथं -4 पाय स्क्वेअर. बरोबर आहे का. तर हे शिल्लक राहिलं आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, रिझल्टंट वेक्टरची आहे. सो हा फॅक्टर या ठिकाणी आउट व्हायला. आता तुम्हाला एक इक्वेशन झाले असतील पहा, की हे जे अँगल असतं ना, तर हे अँगल कसं असतं, एक्स सूत्र आहे तुमच्याकडे, एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. हा एक झालं, एक्स इज इक्वल टू काय असतं, ए कॉस ओमेगा टी. आता किंवा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असे इक्वेशन असतात. म्हणजे ॲक्च्युअल काय होतं की हे जो अँगल आहे ना, किंवा इथं हे विचारत न घेतं, समजा इथं एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो साईन असतो ना, तर हा ओमेगा टी असतो पहा. म्हणजे याच्यामध्ये ओमेगाची किंमत किती आली, 2 पाय. येते लक्षात. सो ओमेगाची किंमत इथं आहे 2 पाय. आता इथं आलं 4 पाय स्क्वेअर. जर आपण ओमेगाचा स्क्वेअर केला तर इथं 2चा स्क्वेअर किती आहे 4, आणि हे काय झालं पायचा स्क्वेअर. सो हे जे आहे याच्याऐवजी इथं आपण आर घेतलं समजा, पण याच्याऐवजी काय घेऊ शकतो आपण, -ओमेगा स्क्वेअर आर, जे की ॲक्सिलरेशनचा मुळात फॉर्म्युला आहे. येते लक्षात. हे ॲक्च्युअल काय आहे, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तिथं ए आला, मायनस आला आणि आर आला. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ ॲक्सिलरेशन हे पोझिशन वेक्टरच्या अलॉंग आहे, परंतु कसं आहे, निगेटिव्ह आहे. आणि दॅट्स वाय इथं जर आपण पाहिलं सी ऑप्शनमध्ये की ॲक्सिलरेशन वेक्टर हे अलॉंग -आर आहे, तर इथं काय होतं या ठिकाणी सिद्ध होतं. सो ॲक्सिलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. सेंटरकडे ॲक्सिलरेशन असल्यामुळं आर हा काय आलेला आहे, निगेटिव्ह आलेला आहे. आणि राहिला प्रश्न चौथ्या ऑप्शनचा. तर आणि चौथी गोष्ट लक्षात घ्या, ॲक्सिलरेशनचा जो फॉर्म्युलाच आहे तर तो काय आहे, -v²/r. आता याला जर आपण मॅग्निट्यूडमध्ये घेतलं तर याचा फॉर्म्युला काय येणार, v²/r येणार. बरोबर ना. आणि दॅट्स वाय टेक्निकली हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. आणि दॅट्स वाय हे सुद्धा करेक्ट आहे. याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट राहून नाही. ओके. त्यानंतर पहा, आता अ पार्टिकल इज मूविंग सच दॅट पोझिशन कोऑर्डिनेट XY किती दिले, 2 मीटर, 3 मीटर. हे केव्हा आहे पोझिशन त्याची, t इज इक्वल टू 0 है ना, एक्स आणि वाय ॲक्सिस म्हणू आपण त्याला. त्यानंतर 2 सेकंदाला किती आहे, 6 and 7 मीटर, आणि 5 सेकंदाला आहे 13 and 14 मीटर. बरोबर, 3 टप्पे दिले आपल्याला. परंतु एक लक्षात घ्या, इथं आपल्याला ॲव्हरेज व्हेलोसिटी व्हेक्टर हा कुठला विचारला, टाईम 0 to टाईम 5 सेकंद विचारला. दॅट्स वाय इथं एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला विचारात कोणतं घ्यावं लागेल, फक्त टाईम 0 असतानाचं आणि टाईम 5 सेकंद असताना, हे दोनच विचारात घ्यायचे ॲव्हरेजसाठी. मधलं विचारात घ्यायची गरज आहे का, नाही. आणि म्हणून हे जे पहिलं होतं टाईम 0 असताना, बरोबर आहे का. सो टाईम 0 असताना मला सांगा किती दिलं आहे तुम्हाला, 2 मीटर अँड 3 मीटर दिलं आहे ना, बरोबर आहे का. मग यावरून टाईम 0 असताना समजा आपण पोझिशन वेक्टर R1 कन्सिडर केला. सो R1ची जी व्हॅल्यू असेल
तर एक्स ॲक्सिसला 2 आणि वाय ॲक्सिसला 3 आहे. सो काय लिहिणार आपण या ठिकाणी 2y + 3j करेक्ट. आणि त्यानंतर टाईम 5 सेकंद असताना कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपल्याकडे 13 आणि 14 आहे. सो या ठिकाणी R2 जे आहे त्या व्हॅल्यू काढताना काय होईल 13i त्यानंतर +14j. आता आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. सो R1 पासून तर R2 पर्यंत होताना जे डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे तर ते डिस्प्लेसमेंट काय असेल या ठिकाणी डेल्टा R असेल. सो अशा केसमध्ये जर आपल्याला डिस्प्लेसमेंट डेल्टा R काढायचं आहे. ओके, सो अगोदर आपण डिस्प्लेसमेंट काढू कारण डिस्प्लेसमेंट काढल्याशिवाय व्हेलोसिटी वेक्टर निघणार नाही. सो डिस्प्लेसमेंट काढत असताना आपण काय करणार की R2 या पोझिशन वेक्टरमधून R1 पोझिशन वेक्टरमध्ये वजा करणार. म्हणजे फायनल पोझिशनमधून इनिशियल पोझिशन आपण काय करायलो मायनस करायलो. सो आता व्हॅल्यू मॅग्निट्यूडमध्ये त्यामुळे अडचण नाही आहे की नाही. इथं आहे 13i + 14j आणि R1चे व्हॅल्यू दोन्ही मायनस होतील ना या मायनसमुळे. सो काय येणार या ठिकाणी -2i - 2j. सो आपला नियम माहिती आहे आय कॅपमधून आय कॅप आणि जे कॅपमधून जे कॅप मायनस करायचा. सो 13मधून 2 मायनस करा तुम्ही किती लिहितं 11i त्यानंतर प्लस 14मधून 2 वजा करा 14मधून 3 सॉरी सो 14मधून 3 वजा केले तर किती आलं 11j. ओके, हे झालं डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला यांनी विचारलं होतं की ॲव्हरेज व्हेलोसिटी वेक्टर काय आहे VAV हे काढायचं आहे. ॲव्हरेज व्हेलोसिटी वेक्टर काढायचं असेल ना तर काहीच नाही जे आपलं डिस्प्लेसमेंट आहे. ओके, सो डिस्प्लेसमेंट चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाईम. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो चेंज इन डिस्प्लेसमेंट जर पाहिलं आपण डेल्टा R ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. ती व्हॅल्यू काय आहे 11i + 11j अनडिवायडेड बाय डेल्टा T जे आहे तर टाईम पिरियड किती आपला 0 to 5 सेकंड. सो 5मधून 0 मायनस केले तर आन्सर किती आपल्याकडे 5 येईल ना बरोबर. आणि यामध्ये जर I कॉमन 11 कॉमन काढला आपण 11 कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहतं फक्त I + J. आणि ऑप्शनकडे जर गेलो आपण तर ऑप्शन नंबर D हे त्याचं आन्सर असेल. ओके, आता एक लक्षात घ्या की पुढच्या उदाहरणामध्ये काय सांगितलं आपल्याला की बॉडी जी मूव्ह व्हायली तर व्हेलोसिटी आहे 30 मीटर पर सेकंद आणि सुरुवातीला कुठं आहे ईस्ट. आता कॉर्डिनेट जिओमेट्री जर घेतली आपण ओके तर आपल्याला माहीत आहे की ईस्ट जे आहे ना वरती नॉर्थ आणि खाली साऊथ, लेफ्टला वेस्ट आणि इकडे काय आहे ईस्ट. म्हणजे याचा अर्थ ही जी बॉडी 30 मीटरनं ईस्टला मूव्ह व्हायली याचा अर्थ ती कोणत्या याची आहे एक्स ॲक्सिसची व्हेलोसिटी आहे बरोबर. आणि 10 सेकंदानंतर जी बॉडी आहे ती तिची व्हेलोसिटी कुठं चालली 40 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू कोणत्या ॲक्सिसची झाली नॉर्थ म्हणल्यावर वाय ॲक्सिस बरोबर ना. आणि सो ईस्ट डायरेक्शनला जी व्हेलोसिटी आहे तर त्याला आपण Vx कन्सिडर करू. सो Vx = किती आहे 30i बरोबर ना एक्स ॲक्सिस असल्यामुळं मीटर पर सेकंद. त्यानंतर दुसरी आपण नॉर्थ व्हॅल्यू पाहिली y आणि ती व्हेलोसिटी किती आहे 40j बरोबर ना वाय ॲक्सिस असल्यामुळं मीटर पर सेकंद. आणि आता आपल्याला ॲव्हरेज ॲक्सिलरेशन काढायचं आहे. आता तुम्हाला माहीत आहे की या केसमध्ये जर आपल्याला चेंजिंग व्हेलोसिटी काढायचं असेल डेल्टा V जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो फायनल व्हेलोसिटीमधून इनिशियल व्हेलोसिटी आपल्याला काय करावं लागते मायनस करावी लागते. आता जी फायनल व्हेलोसिटी आहे ती आहे अलॉंग द वाय ॲक्सिस. इनिशियल व्हेलोसिटी जी आहे ती अलॉंग द काय आहे एक्स ॲक्सिस आहे बरोबर. सो इथे जर पाहिलं आपण तर आपल्याला काय करावं लागेल की V2 जी आहे तर ती आहे 40j करेक्ट ना. आणि या 40jमधून आपल्याला V1 म्हणजेच काय मायनस करायचं आहे 30i मायनस करायचं आहे. तर यावरून ॲव्हरेज व्हेलोसिटी निघणार आहे. परंतु हे कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं कारण
जेव्हा आपण मॅग्निट्यूड जो आहे ही चेनची व्हॅल्यू झाली, पण या चेनचा जेव्हा आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचा आहे तर हे मॅग्निट्यूड घेत असताना आपण काय करणार, लक्षात घ्या की डेल्टा व्हीचं जर आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे की व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर. ओके, सो काय घ्यायचं आपल्याला, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर या ठिकाणी घ्यावं लागेल. सो एक्स ॲक्सिसची आहे -30 त्याचा स्क्वेअर, त्यानंतर व्ही वायची आहे 40 त्याचा स्क्वेअर. सो दॅट्स वाय 900 प्लस 1600 इज इक्वल टू किती येईल, 2500 आणि त्याचा स्क्वेअर रूट जर काढला आपण तर ते किती येतं, 50 मीटर पर सेकंद. हे झालं आपला चेंज इन व्हेलोसिटी. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ द चेंज इन द व्हेलोसिटीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. मग आता आपल्याला ॲव्हरेज ॲक्सिलरेशन काढत असताना आपण काय करणार की सो ॲक्सिलरेशन जर ॲव्हरेज काढायचं असेल तर चेंज इन व्हेलोसिटी अपॉन चेंज इन टाईम. ओके, आणि सो आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे 50 आणि चेंज इन टाईम जर पाहिलं आपण तर इथे दिलं आपलं टाईम किती आहे, 10 सेकंद आहे. सो 10 सेकंदानं आपण जर डिवाईड केलं तर व्हॅल्यू किती येईल, 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, आता यामध्ये ऑप्शन मी घेतले नव्हते पण याचा आन्सर किती असेल, 5 मीटर पर सेकंद. आता डायरेक्शन जर विचारली तुम्हाला तर मला सांगा, ईस्ट आहे आणि वाय ॲक्सिसची डायरेक्शन किती आहे, नॉर्थ. आणि सो जर आपल्याला वेक्टर पॉईंट विचारला किंवा डायरेक्शन जर विचारलं तर डायरेक्शन एन आणि ईच्या मध्ये येईल. सो डायरेक्शन काय असेल या ठिकाणी, नॉर्थ ईस्ट. ओके, सो या क्वेश्चनमध्ये डायरेक्शन पण विचारलेली आहे. सो जे वेक्टर पॉईंट्स करायला या ठिकाणी आपल्याला, तर हा कोणत्या डायरेक्शनला करायला, नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला करायला, का रिझल्टंट वेक्टर त्या दोन्हीच्या मध्ये येईल ना, ई आणि एनच्या मध्ये, ईस्ट अँड नॉर्थच्या मध्ये. सो नॉर्थ अँड ईस्ट. आणि सो ॲव्हरेज ॲक्सिलरेशनचे बॉडीचं ते 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे आणि टूवर्ड्स कोणत्या डायरेक्शन असेल या ठिकाणी, नॉर्थ वेस्ट डायरेक्शन असेल. पण अ पार्टिकल मूव्ज इन एक्स वाय प्लेन. आता एक्स वाय प्लेनमध्ये आहे आणि अकॉर्डिंग टू द रूल एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि वाय इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मग अशी ए कॉस सांगितलं मी, सॉरी ए साइन ओमेगा टी होतं ती. पण तुम्ही लक्षात ना की इक्वेशन कसं असतं माहिती आहे का, हा असतो ॲक्सिलरेशन, हे असतं ट्रॅग्नोमेट्री, हे असतं अँग्युलर व्हेलोसिटी, हे असतं टाईम आणि हे असतं पोझिशन. बरोबर आहे का. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी आणि वाय ॲक्सिससाठी ए कॉस ओमेगा टी. आता प्रश्न असा आहे की पार्टिकल काय फॉलो करतो अशी सिच्युएशन असेल तर इलिप्टिकल, सर्क्युलर, पॅराबोलिक का इन्क्लिन प्लेन, हे आपल्याला आता फाइंड करायचं आहे. आता अशा केसेसमध्ये सर्वात अगोदर एक लक्षात घ्या की पहिलं सूत्र दिलं आपल्याला एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता तुम्हाला माहिती आहे ट्रॅग्नोमेट्री इलिमिनेट करण्यासाठी आपण फक्त ट्रॅग्नोमेट्रीची व्हॅल्यू काढू. सो सांगा आता साइन ओमेगा टीची व्हॅल्यू काढायची असेल तर ए मल्टिप्लायमध्ये अपोजिट साईडला गेलो कुठं जाईल, तो डिनोमिनेटरमध्ये. सो साइन ओमेगा टी इज इक्वल टू एक्स अपॉन ए. सेम पद्धतीनं इकडे वाय इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. यावरून कॉस ओमेगा टीची व्हॅल्यू काढायची असेल तर काय येईल, वाय अपॉन ए. आणि दिस इज द इक्वेशन नंबर 2. मग आता यामध्ये स्क्वेअरिंग अँड ॲडिंग आपण करू. ओके, सो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करताना काय होणार, लेफ्ट साईडला साइन स्क्वेअर ओमेगा टी. तुमच्या लक्षात येईल का की स्क्वेअरिंग अँड ॲडिंग का बोलू आपण, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय येणार आहे आपला, 1 येणार आहे. सो साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस कॉस स्क्वेअर ओमेगा टी हे लेफ्ट साईडला आलं आणि राईट साईडला काय आहे, एक्स स्क्वेअर घेऊ डायरेक्ट, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आता लेफ्ट साईडला पूर्ण व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. बरोबर आहे का. सो आता इथे शिल्लक करून राहिलं राईट साईडला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दोघांमध्ये कॉमन काय येणार या ठिकाणी, ए स्क्वेअर इज इक्वल टू अपोजिट साईडला काय आलं, 1. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1ला ए स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर काय आलं, ए स्क्वेअर. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण
काय केलं होतं की जेव्हा सर्कलची डायमीटर काढायची होती, बरोबर ना. सो इथे जर पाहिलं आपण तर सर्कलची डायमीटर काढताना आपण हे इक्वेशन वापरलं होतं, बरोबर ना. कारण 16 जे आहे त्यांना एची पोझिशन घेतली होती आणि इथं सुद्धा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ही व्हॅल्यू आली होती. म्हणजे आपण जे आता इथं सूत्र वापरायलो ते ॲक्च्युअल नथिंग बट इट इज द काय आहे, इट इज द इक्वेशन ऑफ सर्कल आहे. काय ते इक्वेशन ऑफ सर्कल. आणि सो इक्वेशन ऑफ सर्कल असल्यामुळं या ठिकाणी पार्टिकल कोणता पाथ फॉलो करणार, या ठिकाणी सर्क्युलर पाथ फॉलो करणार. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी जे आहे हे करेक्ट आन्सर असणार. कारण वरचे प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं होतं की सर्कलची रेडियस जेव्हा फाइंड केली होती, ओके. सो सर्कलची रेडियस फाइंड करताना आपण काय केलं होतं की सेम पद्धतीनं इथं ए जी आहे ती सर्कलची रेडियस आहे असं आपल्याला कन्सिडर करावं लागतं, बरोबर ना. आणि सो एची किंमत काढताना आपण अंडर रूटची व्हॅल्यू काढली होती. म्हणजे ज्या अर्थी आपण इथं सर्कलची रेडियस करण्यासाठी इक्वेशन वापरलं त्या अर्थी या ठिकाणी हा इक्वेशन आलेलं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर.